मंडळी, पश्चिम बंगालच्या राजकारणात निवडणुकीच्या निकालानंतर मोठा तणाव निर्माण झालाय आणि अशातच भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची भर रस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे। मध्यग्राममध्ये रात्री घरी परतत असताना हल्लेखोरांनी त्यांच्या कारचा पाठलाग केला, गाडी अडवली आणि जवळून गोळीबार केला। या हल्ल्यात रथ यांचा मृत्यू झाला तर चालक गंभीर जखमी झालाय। या प्रकरणात बनावट नंबर प्लेटची गाडी, सीसीटीव्ही फुटेज, प्रोफेशनल शूटरचा संशय आणि राजकीय आरोप प्रत्यारोपांमुळे बंगालचं वातावरण आणखी तापले। म्हणूनच नेमकं त्या रात्री काय घडलं आणि या हत्येमागे खरंच राजकीय कट आहे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अपूर्वा आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर राज्यात आधीच प्रचंड तणावाचं वातावरण होतं। अनेक भागांमध्ये हिंसाचार, तोडफोड, राजकीय संघर्षाच्या घटना समोर येत होत्या। भाजप आणि तृणमूल काँग्रेस एकमेकांवर गंभीर आरोप करत होते। निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला होता आणि अशातच 6 मेच्या रात्री एक अशी घटना घडली ज्यामुळे संपूर्ण बंगाल हादरून गेला। भाजपचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांचे खासगी सहाय्यक म्हणजेच पीए चंद्रनाथ रथ यांची भर रस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। ही घटना घडली उत्तर 24 परगणा जिल्ह्यातल्या मध्यमग्रामच्या दोहरिया परिसरात। रात्री साधारण 10:30 वाजले होते। चंद्रनाथ रथ कोलकात्यातील काही काम आटोपून आपल्या घरी परतत होते। ते कारच्या पुढच्या सीटवर चालकाच्या शेजारी बसले होते। कारमध्ये त्यांच्यासोबत चालक आणि मागच्या सीटवर मिंटू नावाचा त्यांचा जवळचा व्यक्ती बसला होता। रस्ता तुलनेने शांत होता, वाहनांची फारशी गर्दी नव्हती, पण पुढच्या काही मिनिटात जे घडणार होतं ते पूर्णपणे थरारक आणि धक्कादायक होतं। पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं की हा हल्ला अचानक झालेला नव्हता। हल्लेखोरांनी आधीपासून रेकी केली होती। 2 ते 3 दिवस चंद्रनाथ रथ यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आलं होतं। ते कोणत्या वेळी बाहेर पडतात, कोणत्या मार्गाने प्रवास करतात, कोणत्या कारने जातात, त्यांच्या सुरक्षेची स्थिती काय आहे याची संपूर्ण माहिती गोळा करण्यात आली होती। त्यामुळे हा हल्ला पूर्णपणे सुनियोजित असल्याचा संशय अधिक बळावला। त्या रात्री रथ यांची कार मध्यमग्रामच्या दिशेने जात असताना एक 4 चाकी वाहन त्यांच्या कारच्या मागे लागलं। सुरुवातीला कुणालाही संशय आला नाही, पण काही अंतर गेल्यानंतर त्या गाडीने अचानक रथ यांच्या कारला ओव्हरटेक केलं आणि पुढे जाऊन वेग कमी झाला। त्यामुळे रथ यांच्या चालकाला देखील कारचा वेग कमी करावा लागला आणि हा तोच क्षण होता ज्याची हल्लेखोर वाट पाहत होते। त्याच वेळी मागून एक दुचाकी वेगाने आली। दुचाकीवरचा हल्लेखोर थेट रथ त्यांच्या कारच्या अगदी जवळ पोहोचला आणि कोणताही वेळ न दवडता गोळीबार सुरू केला। प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की गोळ्या अतिशय जवळून झाडण्यात आल्या। हल्लेखोराने लक्ष अगदी अचूक साधलं होतं। त्या 2 गोळ्या चंद्रनाथ रथ यांच्या छातीत लागल्या तर एक गोळी त्यांच्या पोटात घुसली। अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे कारमधल्या लोकांना प्रतिक्रिया घ्यायलाही वेळ मिळाला नाही। गोळीबार सुरू होताच कारमध्ये एकच गोंधळ उडाला। चालकाने गाडी नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला, पण त्यालाही गोळी लागली आणि तो गंभीर जखमी झाला। मागच्या सीटवर बसलेला मिंटू घाबरून गेला। आसपासचे लोक काही समजण्याआधीच हल्लेखोर काही सेकंदात घटनास्थळावरून फरार झाले। संपूर्ण हल्ला खूप चलाखीने करण्यात आला होता। गोळीबारानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली। स्थानिक लोक घटनास्थळी जमा झाले। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चंद्रकांत रथ यांना तातडीने कोलकात्यातील रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं। रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं की त्यांच्या छातीत अनेक गोळ्या लागल्या होत्या आणि पोटातही एक गोळी अडकली होती। जास्त रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला। चालकावर अजूनही उपचार सुरू आहेत आणि त्याची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जातंय। घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला। फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी बोलावण्यात आलं। घटनास्थळावरून रिकामी आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली। तपासादरम्यान पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली एक 4 चाकी गाडीही जप्त केली, पण या गाडीची तपासणी करताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली। या वाहनाची नंबर प्लेट बनावट होती। तपासात समोर आलं की ती नंबर प्लेट सिलिगुडीमधल्या एका वाहनाची कॉपी करून वापरण्यात आली आहे। म्हणजेच हल्लेखोरांनी तपास दिशाभूल करण्यासाठी आधीपासूनच संपूर्ण प्लॅनिंग केलं होतं। फॉरेन्सिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात कथितपणे ग्लॉक 47X यासारख्या आधुनिक पिस्तुलाचा वापर करण्यात आला होता। अशा प्रकारची अत्याधुनिक शस्त्र सामान्य गुन्हेगार सहज वापरत नाहीत, त्यामुळे हा हल्ला व्यावसायिक शूटर्सनी केल्याचा संशय अधिक गडद झाला। पोलिसांनी लगेचच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली। घटनास्थळाजवळचे रस्ते, टोल नाके, चौक, पेट्रोल पंप सगळीकडचे फुटेज स्कॅन करण्यात येत आहेत। पोलिसांना काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली। तपासादरम्यान 3 संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे।
मात्र मुख्य शूटर अजूनही फरार आहे आणि त्याचा कसून शोध सुरू आहे। या हल्ल्यामध्ये बळी गेलेले 41 वर्षीय चंद्रनाथ रथ हे मूळचे पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील चांदीपूरचे रहिवासी होते। त्यांनी रामकृष्ण मिशन मधून शिक्षण घेतलं होतं। जवळपास 2 दशकं त्यांनी भारतीय वायुदलात सेवा बजावली। त्यानंतर त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात काम केलं आणि पुढे राजकीय कामात ते सक्रिय झाले। अधिकारी कुटुंबासोबत त्यांचे 2 दशकांहून अधिक जुने संबंध होते। आधी ते तृणमूल काँग्रेसशी संबंधित होते, पण पुढे सुवेंदू अधिकारी भाजपमध्ये गेल्यानंतर रथ यांनीही त्यांच्यासोबत काम सुरू ठेवलं। राजकारणात पडद्यामागे राहून काम करणाऱ्या रथ यांना सुवेंदू अधिकारी यांचा अत्यंत विश्वासू माणूस मानलं जायचं। भाजपच्या अनेक मोठ्या मोहिमांमध्ये ते महत्त्वाची भूमिका बजावत होते। भवानीपूर सारख्या हाय प्रोफाईल निवडणूक मोहिमांमध्येही ते सक्रिय होते। म्हणूनच त्यांच्या हत्येनंतर बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। या घटनेनंतर पश्चिम बंगालचं राजकारण पूर्णपणे तापलंय। भाजपने थेट तृणमूल काँग्रेसवर गंभीर आरोप केले। भाजप नेते अर्जुन सिंग यांनी अभिषेक बॅनर्जी यांच्यावर संशय व्यक्त करत हा सुनियोजित कट असल्याचं म्हटलंय। खासदार राहुल सिन्हा यांनी टीएमसीची राजकीय मान्यता रद्द करण्याची मागणी केली। तसंच भाजप नेते दिलीप घोष यांनी बंगालमध्ये कायदा सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचा आरोप केला। दुसरीकडे तृणमूल काँग्रेसने या हत्येचा निषेध व्यक्त केला आणि सीबीआय चौकशीची मागणी केली। टीएमसीने निवेदन जारी करत म्हटलं की निवडणुकीनंतर झालेल्या सर्व हिंसाचाराच्या घटनांवर कठोर कारवाई झाली पाहिजे। स्वतः सुवेंदू अधिकारी यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हटलं की ही पूर्णपणे सुनियोजित हत्या होती। 2 ते 3 दिवस रेकी करण्यात आली होती। त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही या घटनेची माहिती घेतल्यानंतर सांगितलं, या सगळ्या प्रकरणामागे नेमकं कोण आहे? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी हा संपूर्ण देशाचं लक्ष पश्चिम बंगाल पोलिसांच्या तपासाकडे लागले। मंडळी, घडलेल्या या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।